एक्स अक्ष, ठीक आहे। आता हे एक्स अक्ष वाय अक्ष नंतर प्रमाण आपल्याला लिहायचं आहे। प्रमाण बघा या ठिकाणी मी काय घेतलं आहे, प्रत्येक म्हणजेच 1 सेंटीमीटर बरोबर मी एक एक घेतलेला आहे। ओके, या ठिकाणी प्रमाण लिहायचं आहे। प्रमाण दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक, ठीक आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी दोन्हीही टेबल या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत आणि त्या जेणेकरून आपल्याला इथं नंबर प्लॉट करायला, जे निर्देशक प्लॉट करायला येतील। सो पहिला निर्देशक बघूया, म्हणजेच पहिला समीकरणाचे बिंदू आपण बघूयात। -3 6 म्हणजे एक्स अक्षावरती -3 आणि वाय अक्षावरती 6, म्हणजेच तो बिंदू कुठे असेल बघा। आता एक्स अक्षावरती -3 म्हणजे हा आणि वाय अक्षावरती 6, म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तो हा बिंदू असेल -3 आणि 6। सो या ठिकाणी बघा तो बिंदू असेल। ओके, तो बिंदूसुद्धा या ठिकाणी लिहा -3 आणि 6। ओके, हा झाला पहिले निर्देशक जोडी। तर दुसरी बघूया 0 4, एक्स अक्षावरती 0 आणि वाय अक्षावरती 4, म्हणजे बघा एक्स अक्षावरती 0 आणि वाय अक्षावरती 4, ठीक आहे। म्हणजे बघा तो या ठिकाणी तो बिंदू आहे 0 आणि 4। ओके, आता तिसरं बघूया, तिसरी जोडी आहे 3 2, एक्स अक्षावरती 3 वाय अक्षावरती 2, एक्स अक्षावरती 3 आणि वाय अक्षावरती 2, म्हणजे बघू शकता तुम्ही या ठिकाणी तो असा बिंदू आहे 3 2, ठीक आहे। आता आपली शेवटची क्रमिक जोडी राहिलेली आहे ती आहे म्हणजे 6 0, एक्स अक्षावरती 6 आणि वाय अक्षावरती 0, म्हणजेच तुम्ही बघू शकता बघा एक्स अक्षावरती 6 आणि वाय अक्षावरती 0। सो तो बिंदू या ठिकाणी असेल। ओके, 6 आणि 0। ओके, आता हे तुम्ही बघू शकता हे चारही बिंदू आपल्याला एका सरळ रेषेमध्ये दिसत आहेत। तर हे चारही बिंदूमधून एक जाणारी रेषा आपल्याला काढायची आहे। अशा पद्धतीने पट्टीच्या सहाय्याने तुम्ही बघू शकता आपण त्याच्यातून रेषा काढायची, ठीक आहे। तर आता ह्या कोणत्या रेषेचे हे चारही बिंदू आहेत तर त्या रेषेचं नावसुद्धा द्यायला या ठिकाणी विसरायचं नाही। कोणती रेषा आहे ती, तर बघा 2x + 3y = 12। ओके, हे झालं या समीकरणाचे, हे बिंदू झाले, हे रेषा झाले। आता आपण दुसऱ्या समीकरणाचे निर्देशक जोडी, निर्देशक बिंदू बघूयात। बघा काय आहेत बघा, -4 आणि -5, एक्स अक्षावरती -4 आणि वाय अक्षावरती -5। सो या ठिकाणी बघा एक्स अक्षावरती -4 आणि वाय अक्षावरती -5, ठीक आहे। या ठिकाणी बघा वजा चिन्ह माझं द्यायचं राहिलं, -4 आणि -5, म्हणजे तुम्ही बघू शकता तो बिंदू या ठिकाणी असेल -4 आणि -5। बिंदूचं नाव लिहायचं -4 आणि -5, बिंदू तिथं लिहा। ओके, हा झाला पहिला बिंदू। दुसरी निर्देशक जोडी बघूया।